राशीचा ड्रेसचं आपल्याला नाडी घ्यावं लागली. हे पण आहे लॅपटॉप कीबोर्ड म्हणते याला. असं 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 टिकटॉक चालतं ते. गाडीमध्ये बसलो आता. पाटाच्या तिथं जायचंय भंगार विकायला. आता या गाडीमध्ये भरला लय दिवसाचा कचरा साचवलेला होता घरात. आता जाऊन इकून येतो. आता किती पैसे आले का ते बी सांगते तुम्हाला. मस्त भंगार वाले दाराच्या खिडक्या निघाल्या. कम से कम 50-20 चालू. काढू ठेवते निसे पसारा करू ठेवते. आपण आवराच करावा ते काढायच करते का पसारा. दादा राशी. हे पण आहे लॅपटॉप कीबोर्ड म्हणते याला. असं 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 टिकटॉक चालतं ते. आता टेम्पो तर भरणार आहे आज. पैसे किती येतील ते नाही सांगता येत. कशाला बळजबरी गाडीचं वजन एक साईडला वजन वाढत. आता तू नाही पुढे तिकडे जावं लागेल. एवढं मध्ये सरकारी आहे ना. सरकारी वजन काढल्यावर आपल्याला न्यावं लागेल मोड तोड. आणि लोखंड भांगार इथे न्यावं लागेल. तारापाशी म्हणते हे रद्दी बाजूला न्यावं लागेल. पुष्ट बाजूला न्यावं लागेल. हे माझे पोर मला येड्यात काढ. त्यांना वाटतं आई येडी. आता मी जर येडी असते तर इथपर्यंत आली नसती. वाशिंग मध्ये जाऊ बाकी तिथे घेऊन टू व्हीलर नको तिथे जायचंच नाही अजिबात. एवढं लांब कुठे घेऊन जाते. अरे चालते तिकडे चांगले पैसे भेटते. तुला काही जोरात सापडत नाही. राशीचा ड्रेसचं आपल्याला नाडी घ्यावं लागली. एवढं भेटतं पण नाडी पुरी भेटा ना. हे घे काय गुण पडायचं तर नाही ना मागं पहिले इथं राहायचे झोपडपट्टीला. मी खूप पोरांचं इथं लहानचे मोठे झाले कसे. इथं भरपूर दिवस राहिले मी. पहिले 25 वर्षापूर्वी मी इथंच होते राहायला. आम्हाला काम नसायचं. खूप वाईट दिवस काढले आम्ही. फायनल आता आपण पोहोचलो भंगारच्या दुकानावर. आता इकडे बसमध्ये आपल्याला भंगार द्यायचं. भंगारवाल्याला 30 रुपये किलो लोखंड घेतलं. 12 रुपये किलो रद्दी घेतली. प्लास्टिक काय किलो घेतलं रे. माझं तर काही लक्षात नाही. सगळे मिळून चाली 1210 रुपये आले. 1210. तर आज आम्ही कसा तरी वेळ निघाला. आज भंगारचं काम करून घेतलं. 1200 आले. एवढी मेहनत करून आपल्याला काही हिशोब येतो ते भंगारचं. आपण कधी बापीजण मी भंगार पाय विकला नाही कधी. चल घे बो ऐश कर आता तू. आता पाणी बिणी पाणी थंड वगैरे. आता पाणी बिणी